नमस्कार मुलांनो, व्हर्च्युअल लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण मराठी विषय पाहणार आहोत. पण मराठी विषयाकडे वळण्यापूर्वी मी तुम्हाला एक कविता ऐकवते. ओळखा पाहू. ही कविता ओळखीची वाटते का? कधी ऐकली आहे का? बघा हां. अग्गोबाई ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी झळ, थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार, अग्गोबाई ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई, अगोबाई ढग्गोबाई. आठवलीत ही कविता? सांगा बरं ही कुणाची आहे? खूपदा ऐकली आहे तुम्ही, बऱ्याचदा टीव्ही चॅनल्सवर, बऱ्याचदा ऑडिओ सीडी, बऱ्याचदा तुम्ही ही कविता ऐकली आहे. कोणी लिहिली आहे माहिती आहे? आजच्या काळातले आधुनिक कवी आणि सगळ्या तरुण पिढीचे फेवरेट, सगळ्यात आवडते कवी, गीतकार संदीप खरे यांची. बघा, त्यांनी अनेक चित्रपटांनाही संगीत दिलेलं आहे. त्यातलं चिंटू चित्रपटातलं एक गाणं आहे, एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं आई, म्हणून तुला सोडून दूर गेलो नाही. त्यानंतर दमलेल्या बाबांची कहाणी, हे तुम्ही ऐकलेलं आहे. अशा अनेक छान छान गीतं आणि अनेक छान छान कविता संदीप खरे यांनी लिहिलेल्या आहेत. तर आज आपण त्यांचीच एक सुंदर कविता, जी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये क्रमांक 20 वर दिलेली आहे, आपले जगणे आपली ओळख. ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. मुलांनो, आपल्याला हा जो जन्म आहे हा एकदाच मिळतो आणि म्हणूनच या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं म्हटलं आहे. आत्ता आपण जो श्वास घेतोय तो श्वास पुन्हा आपल्याला लाभणार नाहीये आणि त्याच्यामुळे जेवढं आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे तेवढं आनंदाने आणि चांगलं जगावं. मग हे चांगलं जगण्यासाठी जीवनामध्ये कसं वागावं, कसं वागू नये, याविषयीचा एक आदर्श पाठ कवी संदीप खरे यांनी या कवितेतून आपल्याला सांगितलेला आहे. चला तर मग आपण कवितेकडे वळूया. मुलांनो, आपले रोजचे जगणे किती सुंदर आहे. उठल्यापासून झोपेपर्यंत आपण कितीतरी ठराविक गोष्टी रोज न चुकता करतो आणि एकदा त्याचा कंटाळा आला तरी मित्रांच्या बरोबर खेळत खेळत वेळ घालवला की मन पुन्हा ताजंतवानं होतं. या रोजच्या जगण्यातूनच आपलं आयुष्य घडत असतं. जीवन जगायचेच आहे तर मग ते हसत हसत जगायला हवे. रडत कणहत पुढत कशाला जगायचे? मग त्यासाठी जे काही नियम आहेत ते आपण पाळायलाच हवेत. आपण आपल्याला काही बंधने, नियम घालून घेतले पाहिजेत. असाच एक छान आणि योग्य सल्ला देणारी संदीप खरे यांची एक कविता आपण पाहणार आहोत. आपले जगणे आपली ओळख. संदीप खरे हे अतिशय भावस्पर्शी काव्यलेखन करणारे कवी आहेत. अचूक शब्द निवड आणि त्यांची कवितेत योग्यतेचे प्रकरण हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य सांगता येईल. जीवनाकडे पाहण्याचा एक आशावादी सकारात्मक दृष्टिकोन ते कवितेतून मांडतात आणि या कवितेत त्यांनी जीवनाचा मूलमंत्रच तुम्हा विद्यार्थी वर्गाला उद्देशून सांगितलेला आहे. तर सर्वप्रथम आपण या कवींची ओळख करून घेऊया, परिचय करून घेऊया. बघा, कवी संदीप खरे यांचा जन्म आहे 1973. हे प्रसिद्ध कवी तसेच गीतकार आहेत. मौनांची भाषांतरे, नेणिवंची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता, अग्गोबाई ढग्गोबाई हे काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. काव्यसंग्रह म्हणजेच काय, की त्यांनी जेवढ्या कविता लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या कवितेंचं एकत्रित प्रकाशन करून जे पुस्तक प्रकाशित झालं ते पुस्तक म्हणजेच काव्यसंग्रह. स्वरचित कवितांचे अनेक म्युझिक अल्बम्स प्रसिद्ध आहेत, तसेच लोकप्रियही आहेत. आणि हिंदी आणि मराठी जे चित्रपट आहेत, सिनेमा आहेत,
तसेच ज्या मालिका आहेत त्या मालिकांसाठी सुद्धा गीतलेखन संदीप खरे यांनी केलेलं आहे. शासनाच्या विविध पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत. बघा त्यांचे प्रसिद्ध काव्यसंग्रह अग्गोबाई ठग्गोबाई, नेणिवेंची अक्षरे आणि मौनांची भाषांतरे. आपली ही आजची कविता आहे आपले जगणे आपली ओळख. ही कविता त्यांच्या अग्गोबाई ठग्गोबाई या काव्यसंग्रहातूनच घेतलेली आहे. तसंच त्यांचे अलीकडे बरेच प्रयोग होतात. ते आहेत आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचे. तसंच ईर्ष्यात या काव्य गीतांचा हा एक लाईव्ह कार्यक्रम संदीप खरे करत आहेत. आयुष्यावर बोलू काही यामध्ये संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांची ही जोडगोळी आणि बऱ्याचदा त्यांचे हे कार्यक्रम लाईव्ह पाहताना प्रेक्षकांची गर्दी, रसिकांची गर्दी अगदी भरभरून प्रत्येक शोला होत असते. आणि विशेष म्हणजे तरुण जो वर्ग आहे, युवक, त्यांची गर्दी त्यांच्या या दोन्ही कार्यक्रमांना भरभरून होत असते. म्हणजे आजही जर ठाण्यात आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम जर एखाद्या नाट्यगृहामध्ये आयोजित केला तर त्या कार्यक्रमाची तिकीटं मिळवण्यासाठी झुंबड उडालेली तुम्हाला ठाण्यामध्ये दिसून येईल. तर असे हे त्यांचे दोन गाजलेले कार्यक्रम आयुष्यावर बोलू काही आणि ईर्ष्यात. हे कार्यक्रम तुम्ही टीव्हीवर सुद्धा बऱ्याचदा ऐकलेले आणि पाहिलेले असतील. आठवलं ना मग? चला तर आता वळूया आपण कवितेकडे. प्रथम आपण या कवितेचं वाचन करून घेऊया. पण वाचन करण्यापेक्षा मला वाटतं कविता पाठांतर व्हावी यासाठी ती चालीत म्हटली की ती लवकर पाठांतर होते. म्हणून ही कविता मी तुम्हाला चालीमध्ये गाऊन दाखवते. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत म्हणायची आहे आणि त्यानंतर चाल आवडली, जमली की ती कविता पाठ करायची आहे. कारण कविता पाठांतर झाली की त्या कवितेवर कसाही प्रश्न विचारला तरी आपल्याला पटकन त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येतं. म्हणून जशी तुमची सिनेमा गीतं पाठ असतात तशीच या कविता सुद्धा पाठ करा. मी म्हणते माझ्यासोबत तुम्हीही म्हणा. आपुले जगणे आपुली ओळ, उपरे अर्धे सोडू नको. दिवा होऊनी उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको. नित्य घडावे वाचन लेखन, क्षण कार्याविण दवडू नको. नित्य पर्वचा व्यायामाविण, झोप घ्यावया पडू नको. पावित्र्याची पांघर वस्त्रे, होऊन पटकुर पसरू नको. शोभेहून ही श्रेष्ठ स्वच्छता, आदी मंत्र हा विसरू नको. नम्र रहावे सौम्य पहावे, उगा कुणास्तव अढी नको. उगा कुणाला खिजवायला, करू तयावर कडी नको. नको पुकाची हांजी हांजी, लोचट बुळचट काही नको. परंतु दिसता उदात्त काही, ताठर माथा मुळी नको. पैल शक्तीने गोवर्धन तू, कंस होऊनी छळू नको. नको उगाचच वाद परंतु, कुणी धमकवता पळू नको. आपुल्या आपुल्या दुःखासाठी, नयनी अश्रू ठेवू नको. पण दुसऱ्यास्तव वाह करुणा, व्यर्थ कोरडा राहू नको. तुडवित राणे खुशाल जावे, नव्या पथाला भिवू नको. ज्यावर श्रद्धा प्राणांतून ते, केल्या विण तू राहू नको. जेथे वाटा तेथे काटा, उगा भेदरून अडू नको. करता हिम्मत जगात किंमत, भेकड गुळमुळ रडू नको. कर्तृत्वाचे घडवी वेरूळ, कर्तव्याला मुकू नको. मातेसह मातीचे देणे, फेडायाला चुकू नको.
आपुले जगणे आपुली ओळख, आपणे जगणे आपुली ओळख, आपुले जगणे आपुली ओळख. आवडलीत ना चाल? मग आता या चालीमध्ये तुम्ही ही कविता सगळ्यांनी पाठ करायची. आता आपण जाऊया कवितेच्या भावार्थाकडे. बघा, पहिल्या दोन ओळी. आपुले जगणे आपली ओळख, उपरे अर्धे जोडू नको, दिवा होऊनी उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको. आपण जीवनाच्या वाटेवरचे प्रवासी आहोत. त्या वाटेवरून वाटचाल करीत असताना आपलं व्यक्तिमत्व हीच आपली खरी ओळख मानून ती पूर्णत्व विकासाकडे न्यावी. कितीही कष्ट पडले, संकटे समोर आली तरी न खचता आपलं आयुष्य पूर्णत्वास न्यावं, असं कवी संदीप असं म्हणत आहेत. म्हणजेच माणसाने आयुष्यात कसे वागावे हे सांगताना कवी म्हणतात की आपलं जीवन हीच आपली ओळख आहे आणि आपली ओळख ही स्वकर्तृत्वाने तयार करावी लागते. म्हणजे कधीही कुणाची नक्कल न करता आपण आपल्या स्वकर्तृत्वाने आपली स्वतःची ओळख सिद्ध करत असतो किंवा स्वतःची ओळख बनवत असतो. आता पहा ना, सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर म्हटलं की क्रिकेट आणि उत्तम फलंदाज हे आपल्या सगळ्यांनाच आज ठाऊक आहे. म्हणजेच सचिन तेंडुलकरने स्वतःची एक स्वकर्तृत्व गाजवून स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे. तर कुणाचीही नक्कल न करता आपण आपल्या स्वकर्तृत्वाने स्वतःची ओळख बनवावी लागते. आज तुम्हाला ओळखलं जातंय ते तुमच्या आईवडिलांच्या नावाने. हा देशमुखांचा मुलगा, ही शकुताईंची मुलगी. म्हणजे आपल्या आईवडिलांच्या नावाने, आडनावाने आज आपल्याला ओळखलं जाते. पण ही तुमची खरी ओळख नाहीये. तर तुम्ही ज्यावेळेला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात स्वतः कर्तृत्व गाजून जे उत्तुंग शिखर गाठाल, ती असणार आहे तुमची स्वतःची ओळख. म्हणजेच आपलं जे जीवन आहे ते जीवन जगताना आपण जे कर्तृत्व करतो त्या कर्तृत्वावर आपली ओळख होत असते. आणि म्हणूनच आपलं व्यक्तिमत्व हीच खरी ओळख मानून ती पूर्णत्व विकासाकडे न्यावी, असं संदीप खरे म्हणत आहेत. म्हणजे दुसऱ्याच्या गुणांची नक्कल करून आयुष्य अर्धवट जगू नये. उपरे म्हणजेच परके किंवा खोटे. तर आपण आपलं जे जगणं आहे तीच आपली खरी ओळख आहे आणि ही ओळख सिद्ध करण्यासाठी तसं कर्तृत्व गाजून आपली ओळख निर्माण करावी लागते. उपरे अर्धे जोडू नको. म्हणजे खोटं किंवा दुसऱ्याची नक्कल करून मग ते आपलं आयुष्य अर्धवट जगून सोडू नये. तर ते पूर्णत्व विकासाकडे न्यावे. मग त्यासाठी कितीही कष्ट लागले, कितीही संकट सामोरं आली तरी सुद्धा मनाने न खचता, शरीराने न थकता आपलं आयुष्य विकासाकडे, प्रगतीकडे, पूर्णत्वास न्यावं, असं संदीप खरे तुम्हाला या ओळीतून सांगत आहे. पुढे आहे, दिवा होऊनी उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको. दिवा पाहताय ना, साधी पणती जरी जळत असली तरी काळोखामध्ये त्या पणतीने सगळीकडे प्रकाश दिसून येतो. म्हणजे तो जो भाग असतो तो प्रकाशमय होतो. तसं आपण दिवा होऊनी उजळ जगाला, म्हणजे जीवन जगत असताना तुमच्या ज्ञानाच्या प्रकाशाने जगाला मार्गदर्शन करावे, उजळून टाकावे. पण हे सर्व करताना हिंस्र विचारांनी किंवा हिंसेच्या मार्गाने, म्हणजेच हिंसा चाकूने केली जाते की नाही, तर हिंसेच्या मार्गाने चाकू न होता प्रेमाने जगामध्ये आपण मार्गदर्शन करावे. म्हणून कवी म्हणतायत की दिवा होऊनी जगाला उजळ, म्हणजेच प्रकाशमान कर. म्हणजे तुझ्या कडे जे ज्ञान आहे, तुला जे जे ठाऊक आहे ते तू दुसऱ्यांना ते ज्ञान दे. पण हे ज्ञान देताना जो मार्ग आहे तो हिंसेचा मार्ग स्वीकारू नको, चाकू होऊन त्यांना कापू नकोस. तर प्रेमाने या जगात तू सगळ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण कर. तर दिवा होऊन जगाला प्रकाश दे, चाकू बनून कोणाचेही म्हणणे कापू नको, दुष्टपणा करू नको किंवा क्रूर मार्गाने जाऊ नकोस. तर अशा पद्धतीने हे जे आपल्याला मिळालेलं आयुष्य आहे, हे आयुष्य एकदाच मिळतं, पुन्हा पुन्हा मिळत नाही. आणि म्हणून हे आयुष्य जगताना
खूप चांगल्या पद्धतीने आपण ते जगलं पाहिजे. पुढे वळूया. नित्य घडावे वाचन लेखन, क्षण कार्याविण दवडू नको. नित्य पर्वचा व्यायामाविण, झोप घ्यावया पडू नको. आता या ठिकाणी कार्याविण म्हणजेच कामाशिवाय आणि पर्वचा म्हणजे पाढेपाठ करणे. तर दिसा माझी काहीतरी लिहावे, याप्रमाणे रोज वाचन तसंच लिखाण नित्य करावे. बघा कवी काय म्हणतायत की दररोज लेखन आणि वाचन करावे. दिसा माझी काहीतरी लिहावे या उक्तीप्रमाणे रोज वाचन आणि लेखन नित्य करावे. वाचन आणि लिखाण याने काय होतं तर विचार समृद्ध होतात, विचारांना एक परिपक्वता येते. प्रत्येक क्षण हा मोलाचा असतो. क्षण कार्याविण दवडू नको. प्रत्येक क्षण हा मोलाचा असतो, तेव्हा उगीचच वेळ म्हणजे काम न करता वाया घालू नकोस, असं कवी संदीप खरे तुम्हा विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणत आहेत. बघा हे आयुष्य एकदाच मिळतं, पुन्हा पुन्हा मिळत नाही. आणि म्हणूनच हे आयुष्य जर चांगलं सार्थकी लावायचं असेल तर तुमच्या आयुष्यात मिळालेला प्रत्येक क्षण हा सार्थकी लावला पाहिजे. म्हणजे एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षण हा कामामध्ये स्वतःला व्यस्त ठेवून तो व्यतीत केला पाहिजे. कारण वेळ ही कुणासाठी थांबत नाही. वेळ ही साठवूनही ठेवता येत नाही की चला आज मी माझा हा वेळ काही तास साठवून ठेवते आणि जेव्हा मला हवे असतील तेव्हा ते मी वापरते, असं करता येत नाही. एकदा आलेली संधी आणि एकदा आलेली वेळ आणि एकदा मिळालेलं आयुष्य हे पुन्हा कधीही मिळत नाही. ती संधी गेली, ती वेळ गेली की नंतर फक्त पश्चाताप मागे उरतो. आणि म्हणून आपल्या आयुष्यात जे काही क्षण आपल्याला मिळालेले आहेत त्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर वापर करून सत्कार्यामध्ये त्याचा उपयोग करून आपलं आयुष्य सार्थकी लावायला हवं. आणि म्हणूनच या ठिकाणी संदीप खरे तुम्हा मुलांना म्हणतायत की तुम्ही आता तुमचं वय हे शिकण्याचं वय आहे आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात जो काही वेळ मिळाला आहे, जे काही क्षण मिळाले आहेत ते क्षण तुम्ही अभ्यासामध्ये, लेखन वाचन करण्यामध्ये वापरा. म्हणून दिवसातून काहीतरी लिहिलं पाहिजे, काहीतरी वाचलं पाहिजे. ही जी एक सवय आहे रोज लेखन वाचन करण्याची, ही सवय अत्यंत चांगली आहे. आणि लेखन वाचन केल्यामुळे काय होतं म्हणजेच तुम्ही रोज जो अभ्यास करणार आहात, जे ज्ञान मिळवणार आहात त्याच्याने काय होणार तर तुमच्या विचारांना समृद्धी मिळेल, तुमचे विचार परिपक्व होतील, तुमचं मन हे सुसंस्कृत होईल आणि कामाशिवाय एकही क्षण तुम्ही वाया घालवायचा नाहीये. तेव्हा उगीच वेळ काम न करता वाया घालवू नये असं संदीप खरे यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. नित्य पर्वचा व्यायामाविण, झोप घ्यावया पडू नको. रोज पर्वचा म्हणजेच पाढे म्हणणे. तर रोज पाढे म्हटल्याने गणिताचा पाया पक्का होतो. बघा ज्याला पाढे येत नाहीत त्याला गणित सोडवता येत नाहीत. म्हणून गणिताचा जर पाया भक्कम करायचा असेल, मजबूत करायचा असेल तर रोज पाढे पाठांतर केलेच पाहिजेत. आणि गणित जर येत नसेल तर पुढे व्यवहार ज्ञान तुम्हाला कळणार नाही. व्यवहार ज्ञानही पाढ्यांनी कुशल होते. आणि म्हणून संदीप खरे तुम्हा विद्यार्थ्यांना म्हणतात की रोज पाढे हे म्हटलेच पाहिजे. त्याचबरोबर आपलं शरीर, आपलं मन, आपलं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी दररोज व्यायाम सुद्धा केला पाहिजे. शरीराला व्यायामामुळे बळकटी तर येतेच, पण आपलं मनाचा जो भक्कमपणा आहे, खंबीरपणा आहे, तो मनाचा पाया सुद्धा या व्यायामामुळे मजबूत होत असतो, भक्कम होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी संदीप खरे म्हणता आहेत की नित्य नियमाने पाढे म्हणावे, व्यायाम करावा आणि याशिवाय झोप घ्यावया पडू नको. म्हणजे काहीही काम नसताना किंवा उगीचच झोप न येता सुद्धा उगीचच झोप घेऊ नये. म्हणजे कामाशिवाय एकही क्षण वाया दवडू नये आणि झोप न आलेली असतानाही उगीचच आळशी बनून आळसपणाने झोप काढू
नाही. ज्या वेळेला शरीराला झोप आवश्यक आहे तेवढी झोप नक्की काढावी, पण उगाचच लोळत पडू नये. लोळत पडणे म्हणजेच तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. तर एकही क्षण वाया घालवायचा नाही, कारण हे आयुष्य पुन्हा पुन्हा मिळत नाही. आणि हे आपलं जगणं जे आहे, हे जगणंच आपली खरी ओळख असते. पुढे वळूया. पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकरू पसरू नको. शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको. आता पटकरू म्हणजे काय, तर चिंध्या झालेलं वस्त्र किंवा कापड. आणि पावित्र्य म्हणजेच पवित्रता, मांगल्य. तर पावित्र्य हे चांगल्या चारित्र्याचं लक्षण असतं. म्हणजे आपल्या मनाचं, आपल्या वागण्याचं जे पवित्रता आहे किंवा आपलं जे मांगल्य आहे, आपला जो पारदर्शकपणा आहे, म्हणजे आपण कसं असलं पाहिजे, तर पवित्र, निर्मळ आणि पारदर्शक. मग आपलं शरीर, आपलं मन, आपलं वागणं हे पारदर्शक आणि निर्मळ असायला हवं, पवित्र असायला हवं. कारण पावित्र्य हे चांगल्या मनाचं, चांगल्या चारित्र्याचं लक्षण असतं. पवित्र मनाने जगा, अपवित्र वर्तन करू नका, असं संदीप खरे या ठिकाणी आपल्याला सांगतायत. कारण उत्तम जगण्यासाठी आपलं पावित्र्य विसरू नका. हे जग हे वरवरच्या शोभेला भुलणारे आहे, पण मनाची स्वच्छता खूप महत्वाची आहे. शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता. आदिमंत्र म्हणजेच मूलमंत्र. नुसत्याच देखाव्याला न भूलता सर्वात श्रेष्ठ गोष्ट म्हणजे स्वच्छता आहे. मन तसेच आपल्या आजूबाजूचा परिसर, गाव हा नीटनेटका स्वच्छ ठेवा. स्वच्छतेत देव आहे हे विसरू नका. बघा, संत गाडगेबाबांनी सुद्धा आपल्याला हाच मंत्र दिलेला आहे, स्वच्छतेचा मूलमंत्र. आपली राहणी ही साधी असावी, पण आपले विचार हे पवित्र असायला हवे. आणि म्हणून स्वतःचे जगणे हे एखाद्या फाटलेल्या वस्त्राप्रमाणे अपवित्र करू नये. इथे पावित्र्याची पांघर वस्त्रे म्हणजेच कपडे. तर आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की पवित्रतेची वस्त्रे अंगावर चढवावी. पण आपलं हे जीवन आहे, हे जीवन फाटलेल्या वस्त्रासारखं होऊ देऊ नये. तर मनामध्ये मांगल्य असावे, पवित्रता असावी. आणि उथळ बळेजावपेक्षा किंवा शोभेपेक्षा स्वच्छता मोठी असते. काहींना दिखावा करण्याचा खूप म्हणजे सवय असते, की काहीही नसताना माझ्याकडे खूप काही आहे असा दिखावा केला जातो. पण त्या दिखाव्यापेक्षाही स्वच्छता खूप महत्वाची आहे. आणि म्हणून आपलं मन हे नेहमी स्वच्छ असावं, निर्मळ असावं, पारदर्शक असावं. आणि मन तसंच आपला आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ नीटनेटका असावा, कारण स्वच्छतेतच देव आहे हे विसरू नका, असं या ठिकाणी कवी संदीप खरे यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून दिखाव्यापेक्षा किंवा शोभेपेक्षाही स्वच्छता महत्वाची आहे, हा मूलमंत्र किंवा आदिमंत्र या ठिकाणी कवींनी आपल्याला दिलेला आहे. पुढे वळूया. नम्र राहावे, सौम्य पहावे, उगा कुणास्तव अढी नको. उगा कुणाला खिजवायला, करू तयावर कडी नको. या ठिकाणी कवी म्हणतात की नम्रपणा असावा. सौम्य म्हणजेच शांत, नम्र म्हणजे शालीनता, विनम्रता. तर नम्रतेने राहावे, कोणत्याही गोष्टीला तीव्र प्रतिसाद न देता, म्हणजे आताताईपणा न करता किंवा अगदी टोकाचा निर्णय न देता सौम्य द्यावा, म्हणजे शांतपणे एखाद्याला प्रतिसाद द्यावा. कुणा माणसाबद्दल मनात किंतु बाळगू नये. किंतु म्हणजे शंका किंवा अढी आपल्या मनामध्ये कुणाविषयी नसावी. कुणाला चिडवणे, भांडणास प्रवृत्त करणे असं आपलं वागणं असू नये. म्हणजे दुसऱ्याला चिडवण्यासाठी उगीचच वरचढपणा करू नये. काही माणसांना सवय असते की एखादा जर शांत माणूस असेल तर त्याला कसं चिडवायचं, त्याला कसा राग आणायचा. मग यासाठी उगीचच त्याच्याविषयी काहीतरी बदनामी किंवा काहीतरी असभ्य
त्याच्याविषयी बोललं जातं, जेणेकरून तो चिडला पाहिजे आणि मग आपल्याशी भांडायला आला पाहिजे. तर उगीचच कुणाबद्दल मनात किंतु बाळगू नका किंवा कुणाला चिडवण्यासाठी, त्याला भांडणास प्रवृत्त करण्यासाठी असं आपलं वागणं नसावं. तर नेहमी नम्रपणा असावा आणि आपली वृत्ती ही नेहमी सौम्य म्हणजे शांत असावी. उगाचच मनात दुसऱ्याबद्दल अढी ठेवू नये. नको कुणा फुकाची हांजी हांजी, लोटचट बुळचट काही नको, परंतु दिसता उदात्त काही, ताठर माथा मुळी नको. तर आपलं जीवन जगत असताना कुणाची लाचारी कधीही पत्करू नये. हांजी हांजी करणे असा या ठिकाणी वाक्प्रचार आलेला आहे. तर हांजी हांजी करणे म्हणजेच लाचारी पत्करणे. तर कुणालाही म्हणजे आपलं जीवन जगत असताना कुणासमोरही हांजी हांजी करायची नाही, कुणाची लाचारी कधी पत्करायची नाही. तर स्वतःविषयी स्वाभिमानही तितकाच असायला हवा. सत्व कधी पणाला लावू नका, सामर्थ्यवान व्हा, पण तुम्हाला जे उदात्त आणि उन्नत महान असे काही दिसले तर विनयाने त्याला अभिवादन करा. म्हणजेच हांजी हांजी करून फुकटची लाचारी करू नये. असा लोचटपणा आणि बुळचटपणा घातक असतो. पण जर एखादं काही भव्य दिव्य काही कार्य दिसलं तर मात्र त्याबाबत ताठरता ठेवा. म्हणजेच दुराभिमान मुळीच बाळगू नका. तर अशा पद्धतीने तुम्ही आपलं जीवन जगत असताना कधीही कोणाची लाचारी पत्करू नका. त्या ठिकाणी स्वाभिमान बाळगा. पण जर काही भव्य दिव्य असं कार्य तुम्हाला दिसलं तर त्या ठिकाणी मात्र जे काही उदात्त उन्नत महान असं दिसेल त्याला विनयाने अभिवादन मात्र नक्कीच करा. पुढे वळूया. पेल शक्तीने गोवर्धन तू, कंस होऊनी छळू नको. गोवर्धन म्हणजे गोकुळातला गोवर्धन पर्वत आणि कंस म्हणजे कृष्णाचा मामा. आणि कृष्णाने अतिवृष्टीपासून गोकुळातल्या लोकांना वाचवण्यासाठी आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत पेलला होता. तर या ठिकाणी कवी म्हणत आहेत की पेल शक्तीने गोवर्धन तू, कंस होऊनी छळू नको. नको उगाचच वाद परंतु कुणी धमकावता पळू नको. धमकावणे म्हणजेच धमकी देणे. तर या ठिकाणी जीवनरूपी गोवर्धन तुला पेलायचा आहे. तर तेव्हा सगळ्यांना समवेत घेऊन कृष्णाप्रमाणे तो गोवर्धन उचल, पण तुझ्यातील सामर्थ्याला कंसाच्या शक्तीने रूप येऊ देऊ नकोस. तर या ठिकाणी कवी म्हणत आहेत की तुझ्या सामर्थ्याने तू हा गोवर्धन पर्वत उचलायचा आहेस, संकटे झेलायची आहेत, पण कंस मामाप्रमाणे इतरांना छळू नको. म्हणजे श्रीकृष्णाचा हा जो मामा होता याने श्रीकृष्णाच्या आई वडिलांना म्हणजेच देवकी आणि वसुदेव यांना तुरुंगात डांबले होते, अशी एक आख्यायिका आपल्याकडे आहे. तर त्याप्रमाणे तू कंस मामाप्रमाणे कोणालाही त्रास देऊ नकोस, छळू नकोस. मात्र कृष्णाप्रमाणे सर्वांना घेऊन सर्वांसोबत गोवर्धन पर्वत उचल आणि उगीचच वाद किंवा भांडणे करू नकोस. नको उगाचच वाद परंतु कुणी धमकावता पळू नको. तर उगाचच वाद किंवा भांडणे करू नकोस, परंतु जर कोणी धमकी दिली तर त्या धमकीला घाबरून मात्र पळू नकोस. तर त्या ठिकाणी निडरपणे न घाबरता तू त्याला सामोरं जा. तर असं या ठिकाणी कवी संदीप खरे यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्या आपल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको, पण दुसऱ्यास्तव वाहो करुणा व्यर्थ कोरडा राहू नको. तर या ठिकाणी जगात स्वार्थही भरला आहे. फक्त आपलेच दुःख असेल तर डोळ्यात पाणी न येता इतरांच्या दुःखाने सहृदयी होऊन डोळे पाणावू देत, असं या ठिकाणी कवी संदीप खरे तुम्हाला म्हणता आहेत. म्हणजे स्वार्थीपणाने फक्त स्वतःच्याच दुःखाने डोळ्यात अश्रू नको
नको. तर दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर सुद्धा तुझं हृदय तितकंच हेलावलं पाहिजे. तुलाही त्या दुसऱ्याच्या दुःखाने वाईट वाटून तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की आपण आपलेच दुःख, आपलेच टेन्शन्स, आपलेच ताणतणाव ह्याचाच आपण विचार करत असतो. पण याहीपेक्षा कितीतरी मोठे दुःख किंवा यापेक्षाही मोठं टेन्शन इतरांना आहे याचा आपण विचारच करत नाही. आणि फक्त आपल्याच दुःखाचा बाऊ करून आपण आपल्या डोळ्यातून अश्रू ढाळत असतो. तर या ठिकाणी संदीप खरेकर म्हणत आहेत की फक्त स्वार्थी बनू नकोस, स्वतःच्याच दुःखाने डोळ्यात पाणी आणू नकोस, तर दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतरही तुझं मन संवेदनशील झालं पाहिजे. दुसऱ्याच्या दुःख पाहिल्यानंतर तुझ्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे. आणि हे जेव्हा होईल, ही संवेदनशीलता जेव्हा आपल्यामध्ये असेल, त्याच वेळी आपण दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील होत असतो. दुसऱ्याचं दुःख पाहून आपल्याला सुद्धा वाईट वाटत असतं किंवा आपल्या डोळ्यात सुद्धा अश्रू येत असतात. तर हा जो स्वार्थ आहे, जगात जो स्वार्थ भरला आहे, त्या स्वार्थाप्रमाणे तू वागू नकोस. तर दुसऱ्याचं दुःख जेव्हा तू पाहशील तेव्हा सहृदय होऊन तुझेही डोळे पाणावू देत. दुसऱ्याच्या दुःखात तूही सामील होऊन त्याला सहानुभूती दे, आधार दे. तेव्हाच भावनेचा झरा कोरडा ठेवू नको, तर मायेचा पाझर त्या भावनेला फुटू देत. म्हणजेच दुसऱ्यास्तव वाहो करुणा, व्यर्थ कोरडा राहू नको. म्हणजे दुसऱ्याचं दुःख पाहून तुला जर काहीच झालं नाही तर तू भावना शून्य आहेस, दगड हृदयाचा आहेस असं म्हटलं जाईल. आणि म्हणून व्यर्थ कोरडा राहू नको, तर दुसऱ्यांसाठी सुद्धा तुझ्या मनामध्ये दया, क्षमा, शांती, करुणा वाहू दे. आणि दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर त्याच्या दुःखात सहभागी हो, त्याला मदत कर, त्याला सहकार्य कर, त्याला सहानुभूती दे, आधार दे. आणि हा भावनेचा झरा तू कोरडा ठेवू नकोस, तर मायेचा पाझर त्याला फुटू देत. म्हणजे दुसऱ्याचं दुःख जर आपल्याला कळलं तर त्याच्या दुःखाविषयी आपल्या मनामध्ये मायेचा ओलावा निर्माण कर. उगाचच मन कोरडं ठेवू नकोस किंवा भावना शून्य होऊ नकोस. पुढे वळूया. नेक्स्ट, आपल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको, पण दुसऱ्यास्तव वाहो करुणा, व्यर्थ कोरडा राहू नको. पुढे वळूया. नेक्स्ट, तुडवित राणे खुशाल जावे, नव्या पथाला भिवू नको, ज्यावर श्रद्धा प्राणांतून ते केल्या विण तू राहू नको. म्हणजे आयुष्यात सामोरे जाताना धाडस, साहस हे कायम स्वीकारा. न डगमगता धैर्याने संकटाचा सामना करा. म्हणजे तुडवित राणे खुशाल जावे, नव्या पथाला भिवू नको. नवीन मार्गाने जर आपण जात असू तर त्या वाट म्हटली की त्या ठिकाणी संकट येणार, अडचणी येणार. त्याच्यामुळे नवीन वाटेवर वाटचाल करत असताना जे काही संकट आलेली आहे त्या संकटांचा सामना करा. न डगमगता धैर्याने संकटांचा सामना करा. ज्यावर श्रद्धा प्राणातून ते केल्याविण राहू नको. आणि ज्या गोष्टीवर तुमची श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्या गोष्टी तुम्ही तन्मयतेने एकाग्र होऊन पूर्ण करा. म्हणजे ते ज्या गोष्टींवर तुम्ही ठाम आहात किंवा ज्या गोष्टींवर तुमची श्रद्धा आहे, विश्वास आहे, ते काम तुम्ही तन्मयतेने, प्राणातून म्हणजे प्राण ओतून तन्मयतेने एकाग्र होऊन पूर्ण करा. ते केल्याविण तुम्ही राहू नका. पुढे जाऊया. नेक्स्ट,
जेथे वाटा तेथे काटा, उगा भेदरून अडू नको. करता हिम्मत जगात किंमत, भेकड गुळुमुळू रडू नको. म्हणजे जेव्हा तुम्ही नवीन वाटा निवडाल जीवनामध्ये, काहीतरी करण्यासाठी नवीन क्षेत्रात जेव्हा पदार्पण कराल, तेव्हा नव्याचा शोध घेण्यासाठी नवीन अवघड मार्गाने जायलाही घाबरू नका. कारण जिथे वाटा असतात तिथे काटा असतो, म्हणजेच अडचणी असतात, संकट असतात, समस्या असतात. जेव्हा तुम्ही नवीन काहीतरी करायला जाता त्यावेळेला त्या वाटेवर अनेक अडचणी, अनेक समस्या निर्माण होतात. परंतु नवीन अवघड मार्गाने जातानाही तुम्ही घाबरू नका. आपली ज्या विषयावरची तुझी मनापासून श्रद्धा आहे, विश्वास आहे, ज्या गोष्टी करावयाशा वाटतात त्या करण्याचा मनात निश्चय कर आणि त्या केल्याविना तू राहू नको. उगाच भेदरून किंवा घाबरून जाऊ नको किंवा अडू नको. करता हिम्मत जगात किंमत, भेकड गुळुमुळू रडू नको. जग हे त्याचीच किंमत करतं जो हिमतीने पुढे जात असतो. त्याच्यामुळे तू घाबरू नकोस किंवा भिवू नकोस किंवा गुळमुळीत होऊन रडू नकोस. कर्तृत्वाची घडवी वेरूळ, कर्तव्याला मुकू नको. मातेसह मातीचे देणे, फेडायला चुकू नको. तर या ठिकाणी वेरूळ म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी जी दगडामध्ये कोरलेली लेणी आहेत, खोदलेली, डोंगरात खोदलेली, दगडात छान कोरलेली अशी शिल्प आहेत, ती लेणी वेरूळची तुम्ही कधी पाहिली असाल औरंगाबादला. तर या ठिकाणी कवी असं म्हणतात की कर्तृत्वाची घडवी वेरूळ, म्हणजे कर्तृत्वाची तुम्ही काय करा, आयुष्यात कर्तृत्वरूपी वेरूळाची लेणी घडवा. कोणतेही कर्तव्य समोर येईल ते पार पाडा. पण हे कर्तृत्व सिद्ध करताना किंवा कर्तृत्व पार पाडताना आपल्या मातृभूमीचे ऋण, म्हणजेच आपल्याला जन्म दिलेल्या आईचे आणि आपली जी काळी माती आहे, जी मातृभूमी आहे, त्या मातृभूमीचे ऋण कधीही विसरू नका. या मातीचे उपकार फेडायला कधीही विसरू नका. मातेसह मातीचे देणे, देणे म्हणजेच उपकार, तर हे उपकार फेडायला तुम्ही चुकू नका किंवा विसरू नका. कर्तृत्वाची घडवी वेरूळे, म्हणजेच असं काही जीवनात भव्य दिव्य घडवून दाखवा. अशा काही भव्य दिव्य करताना तुम्ही मेहनतीने काम करा, कष्ट घ्या, येईल त्या संकटाचा सामना करा आणि धैर्याने असं काहीतरी ज्याप्रमाणे वेरूळाची लेणी घडली तसं काहीतरी भव्य दिव्य कर्तृत्व गाजवून दाखवा आणि हीच तुमची खरी ओळख असणार आहे. पण हे कर्तव्य पार पाडताना आपल्या जन्मदात्या आईला आणि तिची सेवा करताना जी काळी माती आहे, आपली माय, आपली मातृभूमी, त्या मातृभूमीचे उपकार कधीही विसरू नका. त्या उपकारांची परतफेड करत राहा, परतफेड करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने जीवनामध्ये कसे वागावे आणि कसे वागू नये किंवा उत्तुंग कर्तृत्व करावे आणि मातीचे ऋण फेडावे, हा संदेश या कवितेतून कवी संदीप खरे यांनी दिलेला आहे. तर मानवाने करावयाच्या गोष्टी आणि टाळावयाच्या गोष्टी अशा दोन्ही पद्धतीने थेट संवादात्मक रूपात संदीप खरे यांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. तर या ठिकाणी ही कविता निश्चितच तुम्हाला समजली असेल असं गृहीत धरून आपण थोडंसं या कवितेच्या स्वाध्यायाकडे वळूया. बघा, स्वाध्यायामध्ये दिलेलं आहे, खालील कोष्टक पूर्ण करा. तर त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे मानवाने करावयाच्या गोष्टी आणि मानवाने टाळायच्या गोष्टी. तर आता या ठिकाणी संदीप खरे यांनी या कवितेतून आपल्याला काय काय करायला सांगितलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे दिवा होऊन उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको. तर काय करायला सांगितलंय, तर दिवा होऊन जगाला उजळायला सांगितलेलं आहे. दुसरं, पावित्र्याची वस्त्रे पांघरायला सांगितलेली आहेत आणि सदैव नम्र राहावे, सौम्य पाहावे असं सांगितलेलं आहे. तसंच दुसऱ्यासाठी आपल्या मनामध्ये काय असू द्यावी, करुणा असू द्यावी. तर या गोष्टी संदीप खरे यांनी करायला सांगितलेल्या आहेत. तसंच काय टाळायला सांगितलंय, तर
एकही क्षण आयुष्यामध्ये वाया घालवायचा नाही. कुणाबाबतीत मनात उगीचच अढी निर्माण करायची नाही किंवा उगाचच कुणाला चिडवायचं, खिजवायचं नाही आणि हांजी करू नये. तर या टाळायच्या गोष्टी कवींनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आकृती क्रमांक 2 पहा. जगणे अर्थपूर्ण होण्यासाठी नियमित करावयाच्या अशा कृती. बघा, संदीप खरे यांनी तुम्हाला नित्य नेमाने काय करायला सांगितलंय, तर नित्य घडावे वाचन लेखन, म्हणजेच वाचन करायला सांगितलेलं आहे, लेखन करायला सांगितलेलं आहे आणि नित्य पर्वचा व्यायामाविना, म्हणजेच व्यायाम आणि पर्वचा म्हणजेच पाढेपाठ करायला सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही कविता शिकल्यानंतर या कवितेचा जो काही स्वाध्याय आहे तो स्वाध्याय तुम्ही पूर्ण करायचा आहे. खाली काव्यसंग्रह दिलेला आहे, सौंदर्य दिलेलं आहे की पावित्र्याची पांगर वस्त्रे होऊन पटकरू पसरू नको, या ओळींमधील विचार सौंदर्य स्पष्ट करा. तर या ठिकाणी हे विचार सौंदर्य ही स्पष्ट करायचं आहे. खाली प्रश्न 5वा स्वमताचा दिलेला आहे, तो स्वमताचा प्रश्नही सोडवायचा आहे. तर या ठिकाणी ही एक सुंदर कविता आज आपण शिकलेलो आहोत. ही कविता तुम्हाला निश्चितच समजली असेल असं गृहीत धरते आणि सर्व मुलांनी या कवितेचा स्वाध्याय वहीत सोडून आपापल्या शिक्षकांना दाखवायचा आहे. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत घरातच राहा आणि छान अभ्यास करा. धन्यवाद.